चला क्षेत्ररक्षण सज्ज केले आहे ते म्हणजे बडबळ बस संघाने आणि मानगावाडी ब. चला आपली सलामीची जोडी पाठवा मैदानाच्या आतमध्ये. चला सलामीची जोडी पाठवा. मैदानाच्या आतमध्ये पहा, एक शेर तर दुसरा सव्वा शेर. पंडित आणि त्याच्या साथीला तेजस ही सलामीची जोडी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल. मानगाव वाडी ब या टीमच्या माध्यमातून मैदानात दाखल झालेले आहेत. दोनही संघ एक एक सामना जिंकलेले आहेत. या सामन्यामध्ये कुठला संघ विजय प्राप्त करेल हे आपल्याला पाहायला मिळेल. स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत तेजस आणि त्याच्या साथीला स्ट्राईक एंडवरती जाताना पंडित हे दोन धुरंधर मैदानात दाखल झालेले आहेत. मानगाव वाडी ब या टीमच्या माध्यमातून तर पहिलं षटक हाताळण्यासाठी भास्कर आलेला आहे. भडवळवाडी ब या टीमच्या माध्यमातून गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला भरपूर उशीर झालेला आहे मित्रांनो, वेळेसाठी सहकार्य करा. डाबाला सुरुवात होईल. स्ट्राईक एंड मध्ये आपल्याला पंडित तर गोलंदाजी मार्गवरती भास्कर. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती हो दोन प्रयत्न आणि अगदी तिसऱ्या प्रयत्नाला अपयश. जबरदस्त फटका होता. चांगले प्रयत्न क्षेत्ररक्षकाचेही होते परंतु तिथे मात्र झेल ड्रॉप झालेला आहे. गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित राहणार आहे. भास्कर तयार आहे. समोर पुन्हा एकदा तेजस. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु जमलं नाही. हवा तसा बॉल जो व्यवस्थित आलेला नाही आणि त्यामुळे जरूर अगदी आपल्याला पाहायला मिळालेला आहे हा डॉट बॉल. षटकातील हा चेंडू निर्धाव आलेला आहे भास्करच्या. तेजस त्याच्याकडे क्षमता भरपूर आहे. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. आता या मॅच मध्ये त्याला त्या पद्धतीनं प्रदर्शन करायचं आहे फलंदाज तेजसला. यावेळी देखील हो चांगला फटका खेळून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन डीप मधून बॉल पर्यंत आलेला आहे. एक सिंगल बनलेली आहे आणि एका सिंगल वरती समाधान मानावर लागलेला आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला फाईट स्कोर उभारावा लागणार आहे. तर म्हणजे बॅटिंग करणारा संघ मानगाव वाडी ब या टीमला या मैदानावरती त्यांना मागच्या वर्षामध्ये आपण पाहिलं असेल एक ट्रॉफी घेऊन गेलेले आहेत. पुन्हा एकदा या नवीन सीझन मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत आणि यावेळेस बॅटची कडा घेतलेली आहे आणि फलंदाज तिथे पंडित बाद होते विकेट. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज दाखल होतो अनिकेत. सातत्याने त्यांना आपण यष्टीरक्षकच्या भूमिकेत अनिकेतला पाहत असतो. यावेळेस आता डाव सावरण्यासाठी मैदानात दाखल झालेला आहे. आता खऱ्या अर्थाने डाव सावरावा लागणार आहे अनिकेत आणि तेजसला, कारण पंडित बाद झालेला आहे. सोस्त्यामध्ये जास्त काळ खेळपट्टीवर राहू शकलेला नाहीये. 3 ओव्हरची मॅच आहे. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत भास्करनं. धावा फक्त खर्च केलेल्या आहेत 2. अनिकेत आहे स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज तयार भास्कर. यावेळेस हो आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे बनलेली आहे. एका सिंगलनं संघाची धावसंख्या 3 वरती जाईल. 3 धावा तेजस त्याच्याकडे क्षमता आहे चौकार षटकार खेळण्याची परंतु भास्कर मध्ये देखील क्षमता आहे. कर्जत मानगाव आणि जुमापट्टी नंदू आपण तयार राहायचं आहे याच्यानंतर आपल्याला सामना खेळण्यासाठी, त्याच्यामुळे आपण तयार राहा ही आपल्याला विनंती आहे. यावेळेस फटका चांगला आहे उंच आकाशात. शॉर्ट फॅन लेगचा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक. पहिला प्रयत्न असफल, दुसऱ्या प्रयत्नाला यश. विकेट.
तेजसही आता बाद झालेला आहे. म्हणजे खरं तर या षटकाच्या समाप्ती नंतर जर पाहिले धावसंख्या फक्त 3 धाबा आहेत. रामदास मैदानात दाखल झालेला आहे. आता पहा पहिल्या ओव्हरमध्ये तर धावा आलेल्या नाही आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ जो आपल्याला पाहायला मिळणार आहे. या 2 षटकामध्ये अजून किती धाबा ज्या धावफलकावरती जोडल्या जातील, जोडाव्या लागणार आहेत अनिकेत आणि रामदासला. राहुल आलेला आहे गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी राहुलच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. राहुल समोर देखील आता आव्हान राहणार आहे. अनिकेत जो स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळतोय. मानगाबा डिब्ब, गोलंदाज तयार. यावेळेस चांगला फटका शोधला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. फटका चांगला होता परंतु पाहत एवढं चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालेलं आहे. एक सिंगल बनलेले आहे. सिंगल पेक्षा तुम्हाला मोठ्याल्या फटक्यांना प्राधान्य द्यावं लागणार आहे, कारण धावसंख्या फाईट स्कोरच्या स्वरूपात उभी करणं तुम्हाला महत्त्वाचं ठरणार आहे. चला जास्तचा वेळ घेऊ नका. आज 12 वाजून गेलेले आहेत आणि एक्स्ट्राचे पोलचा खऱ्या अर्थाने हा सामना पाहतो. पहिला डाव अजून सुरू आहे. मानगावाडी गावातील ज्येष्ठ नागरिक दीपकजी ढुमणे ज्यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती आहे की आपलं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. या आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला विनंती केली जाते या आपण व्यासपीठावरती. आणि इथे अनिकेत बाद होतोय. अजून एक चुकी झालेली आहे. विकेट. त्याचबरोबर संगमजी बांगारे हे इथे उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आहे की आपण या आयोजन कमिटीच्या वतीनं आपले सहर्ष स्वागत आहे. व्यासपीठावरती आपण स्थानपन्न व्हा. राहुलची गोलंदाजी सध्या चांगली होताना पाहायला मिळालेली आहे. जास्त काळ भागीदारी जमा करून देत नाहीये. यावेळेस हो फटका चांगला आहे, उंच आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे बॉल खाली. चुका नाहीये. अजून एक विकेट, अजून एक विकेट. फलंदाज मणिया बाद. भरत जो मैदानात दाखल यावेळेस होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहा भागीदार जास्त काळ मानगावाडी ब संघाची आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. मगाशी जर आपण पाहिला ना तर भडवळवाडी ब हा संघ शेवटच्या क्षणापर्यंत विजय आपल्या पदरामध्ये पडेल किंवा नाही या चिंतेत होता आणि तिथे शेवटच्या बॉलवरती 3 धाब्याची गरज असताना चौकार ठोकला होता अनंतानं आणि तिथे मात्र या सामन्यात ते खेळताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू बाकी आहेत. यावेळेस देखील हो पायामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल इथे वेगानं बनलेले आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. 2 धाबा, 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉलिंग आहे, चांगलं टायमिंग आहे. या 2 धाबेनं धावसंख्या ही आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही या ओव्हरमधील बाकी आहे. सध्या भारतानं रामदास हे 2 बॅटर. यावेळेस हो उडवलाय शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. एकच सिंगल, एकच सिंगल आणि एका सिंगल 9 धावा ज्या धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू असेल या ओव्हरमधील. राहुलची गोलंदाजी देखील कमालीची झालेली आहे. आतापर्यंत राहुलनं 6 धावा खर्च केलेले आहेत परंतु पहा एक विकेट आपल्या नावावरती केलेली आहे आणि एक धावबादची. अशा 2 विकेट या ओव्हरमध्ये आलेले आहेत. शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज तयार आहे.
यावेळेस हो उंच आकाशात पुन्हा एकदा, परंतु नाहीये भास. हा ओ जी हो भास, एकच नंबर. आवडे धरून तो नेमील का काय सांगायचं आहे, त्याच्यासाठी आंबे चोरायला लागता. पहा तर आमचे लसूणवाली बरात एक एक टायमाला काय सांगायचं, प्लंबिंग तसा देश तसा वेश. 60 रुपये कधी 90 पण कधी 150, आज 120 आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 11. धावा धावफलकावरती आहे. सध्याच्या स्थितीमध्ये 5.50 ची धावगती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळालेली आहे. ती म्हणजेच बॅटिंग करणारा संघ मानगाव वाडिब या टीमच्या धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचं षटक केतन गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. केतनची ही सुरुवात जबरदस्त आहे. फलंदाजाला पूर्णपणे पहा थांबवलेला आहे. पंडित आणि तेजस हे 2 फलंदाज खऱ्या अर्थाने जसे बाद झाले. अनिकेत त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत धावबाद झाला आणि त्याच्यानंतर मण्या बाद झाला. असे 4 विकेट याही वेळेस सफल झाले होते. लाईन थोडीशी खराब आली. व्हाईट बॉल जो पंचांचा कॉल आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि एक्स्ट्राची एक धाव. 12 धावा ज्या धावफलकावरती बॅटिंग करत असताना मानगाव वाडिब या टीमच्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चुकीची गोलंदाजी ज्या ज्या वेळेस तुम्ही कराल त्या त्यावेळेस तुम्हाला जरूर धावा खर्च कराव्या लागणार आहेत. यावेळेस समोरच्या दिशेला चेंडू ठेवला होता. फलंदाज गोलंदाज पंचांकडे दाद मागत होते की कदाचित हा चेंडू तुम्ही आम्हाला वाईट का दिलेला नाहीये, परंतु निश्चित पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. आलेला आहे डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्पेस करत असताना गोलंदाज केतन टनाटन आपल्याला पाहायला मिळालेला आहे. बॉल अरे नकली आहे, बॅस्ट म्हणून नकली. अरे वाकतो उठतो पण बॅटीला बॉल काय ठोकत नाही. आणि इथे आलेला हा चेंडू डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 3 चेंडू या डावातील शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा केतन. यावेळेस 2 पाऊल पुढे येऊन फटका स्टेप आउट होऊन खेळलेला आहे. एक सिंगल वेगाने बनलेले आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथे 2 धाबा तर बनलेले आहेत. या 2 धाबा 14 धाबा ज्या धावफलकावरती आहेत. 14 धाबा. शेवटचे 2 चेंडूचा खेळ या ओव्हरमधील बाकी आहे. विनंती आहे मानगाव कर्जत जुमापट्टी नंदू कॅप्टन आपल्याला यायचं आहे. जुमापट्टी नंदू आणि मानगाव कर्जत कॅप्टन आपल्याला यायचं आहे. यावेळेस देखील हो गती थोडीशी कमी वापरली होती पण गडी तोटकासारखा धावला. तो परत बेकार खालच्या आळीचा गडी सुसाट गडी. यस गडी धावला सुसाट. तिथे आला रन 2 मोकाट 2 काय आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या मला वाटतं 17 धावा. 17 धावा आहेत. अशा पद्धतीनं काय पंच मानगाव कर्जत ऑन फील्ड डिसिजन नॉट आउट. बाईची का बाईची एस बाईची किल. अठरा धावा 19 धावेची गरज आहे. जुमापट्टी नंदू टीमचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. मानगाव कर्जत टीमचे कर्णधार
बडबड आल्या तुमच्या तिघ चौघ जणी न्याकून का तरी मोखार गोंगाट चालू आहे. अस्सलवाडी बी आपण पहा आयोजन कमिटीशी संपर्क साधा. अस्सलवाडी बी चला बडबड आपली सलामीची जोडी पाठवा. मानगाव कर्जत कॅप्टन. बडवळवाल्या हो पेनल्टी भेटेल. 18 जण तुमचा हात येतो स्टेजवर. चला मैदानाच्या आतमध्ये चला स्वस्त्यामध्ये विकला आता. आले का मानगाव कर्जत आलाय. जुमापट्टी नंदू. चला यांचा टॉस करून घ्या. पहिल्याच्या आत मिळेल सलामीची जोडी बडबड क्रिकेट संघाची आपल्याला पाहायला मिळेल. हनुमान आणि त्याच्या साथीला कपिल. टॉस करण्या अगोदर आपली प्रवेश फी ही कंप्लीट करून घ्या. आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला विनंती केली जाते. मानगाव कर्जत ऑन द टॉस. चूज द फर्स्ट फील्ड. कोण आलं. मानगाव कर्जत 2 बॉलची पेनल्टी. चला मला वाटतं चौकार आलेला आहे. पहिलाच बॉल कपिलच्या बॅटमधून आलेला हा चौकार. सुरुवात मात्र कमालीची झालेली आहे. 19 धाब्यांचा पाठलाग जो सुरू आहे आणि 19 धाब्यांचा पाठलाग करत असताना जबरदस्त गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळेल. इथे टाकलेला हा चेंडू कमालीचा चेंडू आलेला आहे. तो म्हणजेच निर्धाव चेंडू आलेला आहे. चेतन खरातने पहिल्या चेंडूवरती चौकार सहन केला. त्याच्यानंतर आलेला हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानात सुरू आहे. या गोलंदाजीच्या जोरावरती त्याला प्रयत्न करायचे आहेत विजयाला. इथे हक्कदार बनायचं आहे. मिड विकेटला फटका एक्झिक्यूट झालाय. लवकर पिक केला. वडबाऊ सीमारेषा कपिलच्या बॅटमधनं अजून एक चौकार. 8 धावा धाव फलकावरती आहेत. 19चा पाठलाग 8 धावा ज्या धाव फलकावरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा चेतन तयार. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला. शतरक्षक आहे लॉंग ऑफला. तिथे चुका नाहीये. सुरेख जाईल आणि तिथे फलंदाज होईल फेल विकेट.
जैतू यावेळेस मैदानात दाखल होताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल सध्याच्या परिस्थितीमध्ये गोलंदाजीला मिळालेले यश मानगाववाडी ब या टीमसाठी चांगलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. परंतु पहा या पद्धतीनं गोलंदाजी जर केली तर आपली यशस्वी गोलंदाजी होऊ शकते आणि चुका जर झाल्या तर कदाचित त्या चुका आपल्याला फेडाव्या लागणार आहेत. गोलंदाजी इथे तयार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु जमलं नाही. आलेला हा डॉट बॉल निर्धाव चेंडू आलेला आहे. चांगली गोलंदाजी शेवटचा चेंडू असेल या ओव्हरमधील. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस होताना पाहायला मिळाल. 2 चौकार सहन केले. यावेळेस देखील लॉंग ऑफला खेळलेला आहे. शतकचे दूरवर आहे. एक सिंगल वेगानं कंप्लीट. अशा पद्धतीने 9 धावा धावफलकावरती. आता मात्र 12 चेंडूमध्ये 10 धाव्यांची गरज. 12 चेंडूमध्ये 10 धाव्यांची आवश्यकता जी अजूनही बाकी आहे. आणि माहीत आहे जर आपण गोलंदाजी चांगली केली तर आपल्याला विजयी प्राप्त करता येऊ शकतो. याच्यासाठी मानगाववाडी ब या टीमला कामगिरी चांगली करणं अपेक्षित राहणार आहे. फटका यावेळेस चांगला आहे. फटका यशस्वी होईल की नाही याकडे पाहिलं जाईल. शेवटच्या क्षणाला जरूर तिथे प्रयत्न चांगले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 2 धाबा ज्या आलेल्या आहेत. 11 धावा धावफलकावरती आहेत. 8 धाव्यांची गरज अजूनही आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. यावेळेस देखील वेग बनणार परंतु लाईन खराब आहे. आणि यावेळेस पहा इथे आलेला पंडितच्या माध्यमातून एक्स्ट्राचा चेंडू आणि तिथे एक सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. अक्कल बंद झाली गड्याची. मग कालून तलवार फिरायली पण डोक्याला टाळून फार साठून बॉल गेला. यास पंचायत साठून गेला. नाद करती काय बरोबर. इथे जरूर वाईट बॉल. वाईट चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला. निश्चित संघाची धावसंख्या ही 13 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळेल. वनबाऊची ताकीद दिलेली आहे. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा पंडित. यावेळेस इथे टाकलेला हा चेंडू कमालीचा आहे. चांगला चेंडू मैदानात हाताळलेला आहे. डॉट बॉल आलेला आहे. हे षटक जर चांगलं राहिलं तर शेवटच्या षटकामध्ये संघर्ष पाहायला मिळेल यात शंका नाही. पंडित त्यासाठी चांगली गोलंदाजी करेल का. पंडितकडे क्षमता आहे. आज क्षमता असून फायदा नाहीये तर पंडितला आज कामगिरी करायची आहे. याही वेळेस अक्रॉस लाईन्स कुर्ली क्षेत्रामध्ये दूरवर क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल वेगानं पडलेली आहे. दुसरीचा प्रयत्न स्ट्राईक एंडवरती थ्रो येतो वेगानं. 2 धावा आलेल्या आहेत. 15 धावा धावफलकावरती आहेत. 4 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. 9 चेंडू 4 धावा. पहा 9 चेंडू 4 म्हणजे एक मोठं संघर्ष करावा लागणारा. स्टेप आउट झाला जैतू. त्याच्यानंतर सजवलेला हा फटका एक सिंगल आलेली आहे. त्याच्यानंतर बेडूकचा फिल्डिंग अकाल बंद झाली. आता 8 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा जागा बनवली. 3 धावेची आवश्यकता असताना चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय आणि विजयाचा शंखनाद करणारा हा चौकार चेक करायचा आहे. फलंदाज यस तांबा फलंदाजाला चेक केलं जाईल आजारी आहे की काय. डिग्री लावली जाईल. डिग्री लावा नाही तर हात ब इंजेक्शन ठोसा. रन नाही का बरोबर. आणि कदाचित जैतून फटका सजवला परंतु आता त्या फटक्याचं रूपांतर आलेलं आहे डॉट. कारण तुम्हाला जो एरिया दिलेला आहे त्या एरियामध्येच राहून तुम्हाला बॅटिंग करायची आहे. जर आपण तो एरियाच्या अधिकच्या ठिकाणी जर जाऊन खेळत असाल तर तुम्हाला तिथे
तो चेंडू हा जरूर पंच डॉट देतील अंतून दिलेला आहे. म्हणजे आता विजय तर मिळालेला होता परंतु आता पुन्हा एकदा हिसकावलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा पंडित हलक्या हाताने कट केलेला आहे आणि इथे आता अशा पद्धतीने एक सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल आता समीकरण ओव्हर संपलेली आहे. 6 चेंडू 2 धावा. 6 चेंडू 2 धावा. आता गोलंदाज कोण करणार? गोलंदाजी प्रयत्न करावे लागतील. चेतननं जे 2 चौकार सहन केले ना कदाचित त्यामधला एखादा वाचवला असता तर आता तो आपल्या संघासाठी चांगला ठरला असता परंतु जरूर संदेश आलेला आहे. षटक क्रमांक 3 महत्त्वाचं षटक आहे. 2 धावा संदेशला थांबवायच्या आहेत. त्याच्यासाठी विकेट टेकिंग गोलंदाजी करणं अपेक्षित राहील आणि जर का आपण ती केली तर यशापासून आपल्याला कोणी थांबवू शकणार नाहीये. पण त्या 2 धावा जर बनवल्या नाही तर कदाचित कारणीभूत होतील तो म्हणजे भडवळवाडी ब हा संघ. गोलंदाज तयार. संदेश यावेळेस फटका चांगला आहे आणि आता मात्र विजय होत असताना पाहायला मिळेल. भडवळवाडी ब अभिनंदन टीम भडवळवाडी ब. टफान हाडलक टीम मानगावाडी ब. विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक.